देख रहे हो अजीब बोल रहा है साला। तर मग भावांनो आपण आता जाणार आहे मांगेरे महादेवला। काय बोल जय बप्पा की। रोहित भैया वो ना थोड़ा कुछ ज्यादा ही पी गया था इसीलिए गिर गया वो। ह्यांना काहीतरी दिसलेलं आहे आणि आय डोंट नो काय बघत आहेत तर मंगुले काय झालं रे? काय रे काय रे? आवाज आला आवाज आला। वाघ आहे अबे लांडोर होतो ते। मित्रांनो आज आम्ही जाणार आहे। कुठे जाणार आहे रे आपण? हा कुठे जाणार आहे आपण? सातपुडा पर्वतात जाणार आहे आणि त्या पर्वतांच्या रांगा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि अनएक्सप्लोर्ड प्लेस आहे आय थिंक है ना रे? जास्त काही लोक जात नाही तिकडे पण आम्ही आता प्रयत्न करणार आहोत की तुम्हा सर्वांना एक वेळ सातपुडा पर्वत पावसाळा आल्यावर किती छान दिसतो हे दाखवायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि कंटिन्यू बघत राहा आणि हमारे थोडा ब्लॉग करू द्या आणि माझे मित्र सुद्धा आहेत माझ्यासोबत। हा मंगेश आहे आणि हा चिक्या विजू आहे। देख रहे हो अजीब बोल रहा है साला। तर मग भावांनो आपण आता जाणार आहे मांगेरे महादेवला। काय बोल जय बप्पा की। अजीब चूतिया है साला। फोटो काढायचे थांबलेलो आहे मित्रांनो। थोडा फोटो सेशन वगैरे करू आणि क्लिअर करू आणि हे 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 टेक्नॉलॉजी पोहोचले नाही रे अजून। फोटोच काढायचा आपल्याला फक्त। फोटो काढा
ग्रुप फोटो, ग्रुप व्हिडिओ जे काय काढायचं आहे ते काढा. तर आपण बघू शकता मित्रांनो, आपण इथं थांबलेलो आहे फोटो सेशनसाठी आणि फोटो सेशन काढल्यानंतर परत आपण वर जाणार आहोत. हा सगळे ब्लॉगरच आहेत तिथं, सगळ्यांना ब्लॉगिंग करायची आहे. पण सांगलं हा हम नए लोकेशन पर आए हैं. कौन कौन आया रे? इधर पंचायत का मामला है क्या कुछ भैया? अरे तो बघा त्याचं फोटो सेशन चालू पण झालेलं आहे. ये देखो भाई, ये देखो भाई. भाई ये देखो भाई, क्या हो रहा है भाई. भाई भाऊ माय वो. सो हे इथं फोटो सेशन चालू आहे. हा माझाच भाऊ आहे मित्रांनो, माझ्या घरामागे राहते हा. ये चला आता आपण फोटो काढतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता थोडी बघती गेलेली आहे, यांनी फोटोज वगैरे काढलेले आहेत. थोडा टाइमपास झालेला आहे बट बघू आपण. आणि लोकेशन जबरदस्त आहे मग मित्र. तो आम्ही सर्व हे मागून तुम्ही बघू शकता. जंगलातून आम्ही जात आहे. आंबा बारवा अभयारण्य आहे हे अंबा बारवा अभयारण्य आहे मित्रांनो. आणि एक डेव्हलपमेंट याची चालू आहे, इन प्रोग्रेस आहे. आणि पुढे चालून टायगर झोन सुद्धा आहे. हा टायगर झोन, खूप सारे टायगर्स वगैरे सुद्धा मिळतात इथं बघायला. आणि लेट्स सी की आपल्याला काही बघायला मिळतात का नाही. काहे वीडियो निकाल रहे हो भैया? हे काय रे, हे काय, हे काय काय बाबा बॉर्डर तू अंदर गाड्या नाही जाऊ देत, कधीच नाही जाऊ देत. मग आता आपण चाललो तर हे व्हिडिओ घेणार आपल्या रिस्क राहायचं. तर आपण आतमध्ये घुसलेलो आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता वाव. ह्यांना काहीतरी दिसलेलं आहे आणि आय डोंट नो काय बघत आहेत. तर मंगुले काय झालं रे, काय रे काय रे, आवाज आला आवाज आला. किती मोर पाहिले रे आपण. वाघ आहे वाघ असं लावली
अरे लांडोर होता ते मोरी नव्हती काय? तर बघा मित्रांनो, अशी हे बक्षुदी करत आहेत आणि या बक्षुदीचीच मजा येते खास करून. तर माझ्यासोबत गोविंद आहे. भैया ये सोनाळा है, इधर कुछ भी चलता है. ओके ओके मित्रांनो, यांनी सध्याच ते पंचायत वेब सिरीज बघितलेली आहे, त्याच्याने त्याच्या डोक्यात तेच चालू आहे. सो प्लीज इग्नोर हिम इफ यू डोंट लाइक इट. अरे साला इधर चलो ना, पैदल जाएंगे ना. मोर मस्त होते क्या? बहुत बड़े थे. अच्छा, बहुत बड़े बड़े थे. तेरे को दिखा क्या वो? फिर हमारे सामने उड़ के गए. क्या बात? कितने थे? 3 दिखे. 3 मोर. अरे बाप रे बाप. इधर 2 दिखे, पीछे 1 दिखा. अरे भाई, याच्यात कॅप्चर झालं असणार यार, पण माहित नाही. सो गाईज, तुम्ही बघू शकता की इथं मोर वगैरे आम्हाला सुरुवातीला आल्याला दिसलेले आहेत आणि ह्यांनी ते विथ नेकेड आईज बघितलेले आहे. परमिशन नहीं मिलती है गाइस अंदर जाने की. आवाज कम कर. त्याला एक बंदा व्लॉग करत आहे, त्याच्याच व्लॉग मध्ये दुसऱ्यांची घुसरतात. अदर एक्टिविटीज करने को मिलती है. आगे अभी इधर वाटरफॉल है, आप देख सकते हैं. और हम दोनों व्लॉगिंग कर रहे हैं इधर, और वो उधर वाटरफॉल में एंजॉय कर रहे हैं गाइस. हा हिंदी मध्ये व्लॉगिंग करत आहे आणि मी मराठीत व्लॉगिंग करत आहे. सो वी आर गिव्हिंग जस्टिस टू बोथ द लँग्वेजेस. सो नो हेट टुवर्ड्स लँग्वेज. आणि पुढे चालून एक छोटासा झरा लागलेला आहे आपल्याला. तो झरा मी तुम्हाला दाखवतो आहे. म्हणजे झरा म्हणजे एक छोटंसं असं एकदम पाणी जमा झालेलं आहे, खाली पाणी, त्यातनं पाणी वगैरे जात आहे. त्याच्यावरून आपण आता जाणार आहोत आणि बघू शकता तुम्ही सर्व. याच्या पुढे आम्हाला गाडी नेता येणार का नाही काही गॅरंटी नाही, बट लेट्स सी. आणि बघू शकता तुम्ही की खूप छान प्रकारचे झाड वगैरे आहेत आणि त्या झाडांना पाट्या वगैरे सुद्धा लावलेल्या आहेत. इथं तुम्ही बघू शकता. हे आहे तुम्ही बघू शकता की इथं बरोबर कॉजवे क्रमांक, बीटचे नाव, खंड क्रमांक, GPS रीडिंग सर्व या झाडावर लावलेलं आहे. आणि ह्या झाडाच्या बाजूलाच एक छान प्रकारे पाणी जमा झालेलं आहे. ही एक टिपिकल नदीच आहे आणि या नदीतून पाणी ओझरत आहे. आणि सर्व इथं उभे आहेत माझे मित्रमंडळी. देखना जाएंगे फाटकर फिसल के, वो टमाटर फूट जाएगा पूरा. ओ हे नदी किती वेळ लागते रे? किती वेळ लागते नदी? ही एकच नदी आहे मित्रांनो, जी 21 वेळा लागते. म्हणजे आता आपण जसं जसं पुढे जाणार ना, तेव्हा 21 वेळा आपल्याला ही नदी क्रॉस होणार. 21 वेळा ही नदी आपल्याला क्रॉस होते, म्हणजे आडवी जाते, त्यामुळे याला आड नदी असं म्हणतात. अच्छा, हां, अच्छा, आड नदीचं असं म्हणणं आहे. म्हणजे त्या नदीचं नाव आड का बरं पडलेलं आहे? कारण 21 वेळा ही आडवी येते, त्यामुळे त्या नदीला आड नदी असं नाव पडलेलं आहे. तर हे आपण जे इथं सध्या उभे आहे ती नदीच आहे. आणि पुढे अजून बघू शकता मित्रांनो. पुढे थोडं हळूहळू जात आहे. जो गाइस अभी क्रैब्स बोलते हैं ना, खेकड़े. हाँ, तो गाइस अभी हम उधर क्रैब्स दिखे. कुठे आहेत? कम ये राजेश बॉस, इथनं जर पाय सटकला ना कुठे आहे रे? अभी इधर दिखाता हूँ. बट गाइस अभी जो खेकड़ा है वो चला गया है. बट इधर आप देख सकते हैं जैसे कि इधर फिश दिखेंगी हमें, इसलिए एज यू सॉ. ओ खेकडा आहे काय? अच्छा, बघा खेकड्याची जी शेल आहे ते दिसलेली आहे. थांब रे. चल रे, आगे चल. तर खेकड्याची शेल वगैरे दिसलेली आहे आम्हाला. हे बघा, वाव, बघू दे. थांब. सो ब्युटिफुल. बोटावर काय रे मध्ये? भाई जिवंत तर नाही ना? नाही. अरे बापरे, वाव. आमच्यासोबत मित्रांनो एक घटना घडली आहे की माझा जो मित्र आहे मंगेश, तो आताच इथनं स्लाईड झालेला आहे आणि तो पडलेला आहे तिथनं. होपफुली जास्त काही त्याला लागलेलं नाही आहे, बट स्टील अशा ठिकाणी तुम्ही जे पण क्रियाक्रम जे काय करता, तुम्ही कृत्य वगैरे करता, ते सांभाळून करा व्यवस्थित.
तुम्ही चालताना व्यवस्थित लक्ष ठेवून चला आणि काळजी घ्या. ओरिजिनल वऱ्हाडी भाषेमध्ये सांगायचं झालं तर तो एकदम चांगल्या प्रकारे आपटलेला आहे. त्याचा शर्ट खराब झालेला आहे, त्याचा पॅन्ट खराब झालेला आहे. होपफुली त्याला कुठली इजा पोचलेली नाही आहे. तो जस्ट रोहित भैया वो ना थोड़ा खूप ज्यादा ही पी गया था. इसीलिए गिर गया वो. बहुत ही लगा उसको. देख लेना एक बार. हा पंचायतनी पूर्ण धुवून काढलेला आहे. सॉरी भाई. रोहित दा एक गिरे. यो गाइस, हियर इज सापों का राजा, नांगो राजा. हमारे गंगाराम का बिटुआ है. इथं ह्यांनी ह्याच एका स्पॉटवर मला ऑलमोस्ट 500 फोटो काढायला लावले. 500 एका स्पॉटवर. आईच्या गावात काय बोगस माणसं आहेत आईच्या गावात. ये सब है विलेज. इथं हा जो स्पॉट आहे ना, इथं येऊन आम्हाला 2 तास झालेले आहेत. इथं हालत पण नाही आहेत आणि इथंच इतके फोटो काढायला लावायला आहेत. काय ना, एक पण फोटो अपलोड नाही करणार आहे. आता आम्ही पहाडावर चाललेलो आहे आणि पहाडावरनं सातपुडा पर्वताचा सीन कसा दिसतो तो आपण आता बघणार आहे. अच्छा दिख रहा ना भैया. अरे सो स्टे ट्यून फॉर दॅट जस्ट. लोटू काय बाप रे बार व्यू. हात खाली. सनसेट देखते का मजा आहे पण. हाँ और मेनू ना लवड़े. सनसेटच्या माय सनसेट तक की रुकते के मंगेश भाई. अबे सन तो दिखना चाहिए. सनसेट कैसे देखेगा बेंच. मुंबई का लड़का है. अबे ध्यान दीजिए. ॲथेटिक. तर मित्रांनो आता आपण पहाडावर जाणार आहे आणि पहाडावरून बघू शकता की हा जो मागचा सीन आहे तो कसा दिसणार आहे. तर मागचा सीन आतापासूनच खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे. खूप छान अशी व्हाईब येत आहे. बट नाव लेट सी की वरती गेल्यावर कसं दिसणार आहे. तुम्ही मागे बघू शकता की माझ्यासोबत सौरव आहे आणि बाकीचे माझे मित्रसुद्धा आहेत आणि आम्ही सध्या पहाडात तसंच फिरायचा प्रयत्न करत आहे आणि मोरांचा आवाजसुद्धा येतो इथं. आणि इथं आमच्याच बाजूला एक छोटंसं छानसं मंदिरसुद्धा बांधणं चालू आहे. हे बघू शकता. आणखी खूप काही बघायचं आहे. लेट सी. आणि तुम्ही बघू शकता झेंडे वगैरे सुद्धा लावलेले आहेत तिथं. आणि ते जे दिसत आहे ते क्वार्टर आहे जे वनरक्षक वगैरे असतात त्यांच्या राहायची सोय वगैरे आहे तिथं. आणि तर बांधकाम थोडं चालू आहे. ते झाल्यानंतर ते अजून एक चांगलं स्पॉट होऊन जाईल थांबायसाठी. जे मंदिर आहे हे हनुमानजीचं मंदिर इथं बांधलं जात आहे. आणि मी सध्या थोडा मिनी ट्रेक करत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की मी थोडासा वाव. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो की हा सीन किती छान दिसत आहे. मंदिर बांधलेलं होतं पहिले की असंच होतं. इकडे पहिले घर होते रे. हां इथं घर होते खाली. अच्छा. हे बघू शकता तुम्ही मूर्ती आहे हनुमानजीची. आणि इथं म्हणते काहीतरी घरं वगैरे होते जे
वन प्रकल्पामुळे हटवले गेलेले आहेत. अरे आवाज झाला मोरायचा. हाँ बस वही सी रास्ते से दिखता है भैया, बहुत मस्त सीन है. ये ना बेंड घेऊ शिव्या खाशी ना गणपती बाप्पा. खाली उतरणार मागचा व्ह्यू याच्यावर बरोबर झंडा हाती करतो. आता पाऊस वगैरे यायची शक्यता जास्त आहे, त्यामुळे आता आम्ही सर्व रिटर्न जात आहे. सध्या हे यांची चूल मसलेली आहे, हे पण थोड्या वेळाने खाली येणार आहे. आणि तिथं आता आम्ही त्या तिथं जो कॅम्प आहे यांचा तिथं थांबणार आहे. फोटो फोटो तर गाईज इथं जे वाईल्ड लाईफवाले जे असतात ना, त्यांचा हा कॅम्प आहे. आतमध्ये जायच्या आधी इथं चेकिंग वगैरे करावं लागत असणार मे बी, आणि याच्या पुढे तुम्हाला गाडी वगैरे घेऊन जाता येत नाही. बघू शकता किती छान प्रकारे इथे यांनी बांधून ठेवलेलं आहे पहाडाच्या बाजूलाच. आणि इथं पाऊस येत आहे, त्यामुळे आम्ही परत आता जाणार आहे. चलो मित्रांनो, आता संध्याकाळ होत आहे आणि ढगं वगैरे पण खूप आलेले आहेत, बद्दल आलेली आहेत. त्याच्यामुळे सगळं शांत शांत आणि थोडा पावसाचे थेंब आम्हाला लागत आहेत. आणि उजेड जो आहे तो एकदम कमी झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये बघा हे किती छान सुंदर दृश्य दिसत आहे. वेरी नाइस. ये कोई हिल स्टेशन से कम नहीं है गाइस. एंड ये हमारे लिए वीडियो बना रखे. यो सो गाइस, प्रयत्न हाच आहे मित्रांनो, क्लिस्टर क्रियल आहे. ये एडवेंचर क्रिस्टल आणि क्लिअर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न आहे आणि विदाउट आणि क्लिस्टर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे. और हमारे एक मिनी ब्लॉगर है व्हिडिओ जो आहे. और गाइस पानी चालू हो चुका है. और ये देखिए गाइस, इधर नदी भी है जो कि इसी रास्ते पे 21 टाइम्स लगती है. और गाइस दिस इज वेरी ब्यूटीफुल अरे चल मग तू फोटो आता एंड एडवेंचरस. फोटो काढला. और जब हम ऐसे अंदर घुसते हैं तब ये जो झाड़ है, ये जो जंगल है, पूरे ग्रीनरी है, बहुत मस्त है ये, ऐसा हम इसे कह सकते हैं. झाला का बाबू? ओके बस कर रहे हो तो. छान असा व्हिडिओ रील वगैरे काढायसाठी मुलं खूप तावडे झालेले आहेत. पण व्लॉगिंगचा जो मजा आहे तो फक्त व्लॉगर्सनाच माहिती आहे की किती छान प्रकारे मजा येते. एकदम अनफिल्टर्ड व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचत आहे मित्रांनो. सो तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, जर तुमच्या मनात काही विचार असतील तर कमेंटमध्ये ते टाकून द्या. आणि जर तुम्हाला ही सिरीज आवडत असणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आणखी खूप ठिकाणी फिरायला जाणार आहोत आणि खूप छान प्रकारे असे ब्लॉग वगैरे बनवणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज अँड टेक केअर. नेक्स्ट वीडियो में मिलते हैं इसी एनर्जी के साथ. आता आम्ही रस्त्यावर आलेलो आहे आणि आम्ही बाहेर जात आहे. आम्ही जेवढं एक्सप्लोअर करायचं तेवढं एक्सप्लोअर करून टाकलं. थोडं पाणी वगैरे लागलेलं आहे, पण तुम्ही बघू शकता की मागचा व्ह्यू किती छान येत आहे. हा पूर्ण सातपुडा पर्वत आहे मित्रांनो. आणि या पर्वताची खास बात अशी आहे की हे 7 अशा रांगा आहेत, त्यामुळे त्याला सातपुडा असं नाव वगैरे पडलेलं आहे. आणि ह्याच्या आजूबाजूला संत्र्याची इतकी पेरणी वगैरे होते, इतकं खूप छान पीक वगैरे येते संत्र्याचं या एरियामध्ये. स्पेशली तुम्ही बघू शकता की संत्र्याची झाडं किती छान दिसत आहेत. हे ऑलमोस्ट 2-3 वर्षाचे झाडं आहेत आणि हे खूप मोठे झालेले आहेत, बघू शकता. आणि हा रोड पण बांधलेला आहे आणि थोडासा कॅन सी